नॉन केबल म्हणजे एक लिमिटेशन 8 लाखापर्यंत तुम्हाला आरक्षण भेटेल. 8 लाखावरती गेले तर तुम्हाला आरक्षण मिळणार नाही किंवा जॉबचे ज्या तुम्हाला रिझर्वेशन भेटतं ते रिझर्वेशन मिळणार नाही. आता मला असं वाटतंय की नॉन केबल असायला पाहिजे आपल्या ST मध्ये. काय असायला पाहिजे मला सांगा. आपल्या जे UPSC मध्ये किंवा MPSC मध्ये जागा निघतात त्या जागा कोण काबीज करतात. आपल्या जे काही आदिवासी बंधू आहेत ते नोकरीवर आहेत. डीबीडी बंद झालीच पाहिजे. डीबीडी बंद झालीच पाहिजे. 500 क्षमतेची इमारत क्षमता बनलीच पाहिजे. आदिवासी मुलींसाठी 500 क्षमतेची आदिवासी वसतिगृह बनलेच पाहिजे. आदिवासी या ना. इसको सेट कर लेना था. नमस्कार. आज हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आणि टप्प्याटप्पा आंदोलन सामोर होत चाललेलं आहे. आंदोलन येत चाललेलं आहे. आता आदिवासी विद्यार्थी संघ विदर्भ नागपूर संयुक्त यांचा एक एल्गार सामाजिक उलगुलान विधानभवनावर एक धडक मोर्चा सुरू आहे. या मोर्चामध्ये त्यांच्या काय मागण्या आहे आणि त्यांचे काय प्रश्न आहे येऊया जाऊन विचारून घेऊया यांच्याशी. जय सेवा जोहार. आज आमच्या आदिवासी विद्यार्थी संघाच्या वतीने आपल्या समाजाच्या सामाजिक समस्यांना घेऊन शैक्षणिक समस्यांना घेऊन आंदोलन निघालेलं आहे. या आंदोलनामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नागपूरच नाही तर गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर अशा तमाम जिल्ह्यांमध्ये येऊन महाराष्ट्रातल्या तमाम सर्व जिल्ह्यांमध्ये आदिवासींच्या विद्यार्थ्यांकरता 500 क्षमतेचं वसतिगृह बनवण्यात यावं. कारण ही मागणी फक्त आताची नाही आहे. ही मागणी कित्येक वर्षापासून आमचे आदिवासी गोरगरीब विद्यार्थी करत आहेत. तुम्ही आंदोलन किती वर्षापासून करता म्हणजे टप्प्याटप्पा? या आंदोलनाला आता कमीत कमी म्हणजे म्हटलं जातं 15 ते 20 वर्षापासून हीच मागणी आहे की आजही आमची मुलं किरायाच्या इमारतीमध्ये राहून शिक्षण घेत आहेत आणि त्या किरायाच्या इमारतीमध्ये आज कित्येक समस्यांना आमच्या मुलांना खास करून आमच्या मुलींना विशेषतः अडचणींचा सामना करावा लागत आहे. जसं की आम्हाला सूत्रांकडून माहिती झालं होतं मागच्या वेळेला PWDच्या काही वसतिगृह किंवा हॉस्टेल्स जे आहे लक्ष्मीनगरकडे तिकडच्या वॉर्डन्स जे आहे त्यांच्याकडून म्हणजे गैरवर्तणूक आणि त्यांच्या कॅरेक्टर असॅसिनेशन वगैरे होऊन राहिलेलं होतं. त्यावर तुमचे काय मत आहे? नक्कीच. कारण हा प्रकार फक्त त्या एकाच वसतिगृहाचा नाही आहे. तुम्ही समस्त महाराष्ट्रातल्या आदिवासी वसतिगृहांचे आश्रमशाळांचे जर तुम्ही सर्वे कराल तर तुम्हाला हे निदर्शनास येणार की हे सगळे प्रकरण आज एवढ्या म्हणजे वरच्या स्तरापर्यंत पोहोचलेले आहेत की ते बाहेर येण्याचा जर प्रयत्न केला तर कुठंतरी राजकीय यंत्रणा, कुठंतरी आमचाच आदिवासी विकास विभाग आणि की कुठंतरी आमच्याच आदिवासी यंत्रणा ह्या सगळ्या त्यांना दाबण्याचा कसून प्रयत्न करत असतात आणि म्हणून अशा प्रकरणाला वाव मिळत असते. आणि जसं बघितलं जाईल की आता म्हणजे खूप कमी प्रमाणात वसतिगृह राहिलेले आहे आणि खाजगी वसतिगृहाकडे वाटचाल वाढली आहे. तर यावर तुमचे काय मत आहे? साहजिकच. कारण इथे खाजगीकरणाला आता तुम्ही वसतिगृहच नका म्हणू तर सगळ्याच सेक्टरमध्ये तुम्ही पाहता की शासन कुठं ना कुठं आरक्षण संपवण्याच्या मार्गावर आहे आणि खास करून आमच्या आदिवासी समाजाच्या बाबतीमध्ये आता आदिवासींची मुलं मूळ प्रवाहात यायला लागले, शिक्षण घ्यायला लागले. तर इथल्या सरकारने आणि आमच्या या व्यवस्थेने अशी व्यवस्था केली आहे की आमच्या आदिवासी मुलांचे वसतिगृहच बंद करण्याच्या मार्गावर आले आहेत. आता गेले कित्येक वर्ष आपल्यालाही माहीत आहे की आमचा एक स्वतंत्र विभाग आहे. त्या स्वतंत्र विभागातर्फे आम्हाला कित्येक तरी कोटीचं निधी येत असतं आणि या कोट्यावधी निधीच्या मार्फत आमचे शासकीय वसतिगृह बनू शकतात पण बनवत नाही आहेत. याच्या मागचं कारण हेच आहे की आदिवासींच्या मुलं शिक्षणापासून वंचित राहिल्या पाहिजेत, शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहिल्या पाहिजे. हा कुठे ना कुठे उद्देश शासनाचा दिसत आहे. हे जे सगळं म्हणजे एक फेल्युअर दिसून राहिलेलं आहे जिथे की सरकारचं आणि प्रशासनाचं त्याच्यामुळे तुम्ही आंदोलन करून राहिलेलं आहे. त्याचा तुम्ही कोणावर टिकरा फोडाल? त्याचा जबाबदार कोणाला मानतात? शासनाला. ते आमच्यासाठी वसतिगृह पण बांधून दिले नाही. आम्ही प्रायव्हेट वसतिगृहामध्ये राहत आहे. आम्हाला काही सोयीसुविधा नाही आहे. माझ्या शासनाला हेच विनंती आहे का सर्व वसतिगृह एकत्रित बनवून द्यावे जेणेकरून त्यांना सर्व लाभ मिळावे. जसं लायब्ररी राहो का
चांगली गोष्टी शिकायला पण मिळतात म्हणजे शासकीय वसतिगृहामध्ये. आणि DBT बंद करून सांगा त्यांना जेवण मेस लावून द्याने आहे हेच विनंती. आणि जसं बघितलं जाईल की काही वर्षांपासनं जे हे आहे आपला म्हणजे अन्न विभाग, जे अन्न पुरवठा विभाग आहे वसतिगृहांमध्ये, जे की गव्हर्नमेंटच्या अंडर येतात, त्याच्यामध्ये मुलांना प्रॉपर त्यांची मील जे की जेवणाचं असते दुपारचं, त्यांना 2 फळं मिळायला पाहिजे, त्यांचं 2 टाईम जेवण ते बरोबर मिळत नाही. त्याच्यामध्ये तुम्ही का साहजिकच कसं मिळणार? जो निधी येत आहे आमचा तो निधी कुठं लाडकी बहीण योजनेकडे वळवलं जातं. कोणता निधी सरकार आपल्या कुठल्या तरी म्हणजे अशा भिकारचोट योजनांकडे आमचा निधी वळवलं जातं. त्यामुळे आमच्या मुलांना पुरेपूर पोषण आहार कसं मिळणार आणि ते मिळू देणारही नाही. याच्यामध्ये भरपूरशा असं काही प्रकरण चालू आहे की याच्यामध्ये जो यंत्रणा बसलेली आहे आदिवासी विकास विभागाची आणि जे वसतिगृहाची त्याच्यासाठी लोट आहे. आणि इथंच कुठेतरी यांचं दोघांचं मत म्हणजे हस्तक्षेप असतं आणि याच्यामध्ये यांची दुकानदारी चालू असतं. त्यामुळे आमच्या मुलांना जे काही पोषण आहार मिळाला पाहिजे ते मिळत नाही. तुमच्या मते मग लाडकी बहीण योजना की मुलींचं वसतिगृह, कोणत्या गोष्टीवर या राज्य सरकारने भर दिलं पाहिजे? म्हणजे एक लाडकी बहीण योजनासारख्या किंवा आम्हाला लाडकी बहीण योजना नकोय. आम्हाला आमच्या या लाडक्या बहिणींना, आमच्या या लाडक्या लेकींना शिक्षण द्या. ज्या शिक्षणाच्या माध्यमातून ते स्वतः सक्षम होतील, आपल्या पायावर उभे होतील आणि समाजाचा एक आधारस्तंभ बनतील. या समाजाचाच काय तर देशाचा सुद्धा आधारस्तंभ बनू शकते. आम्हाला अशा या 1,500 या 2,000 या 2,000च्या योजनेमध्ये आमचं शिक्षण होतं का? आणि याच्यातून खरोखरच आम्ही एवढ्या मोठ्या महागाईवर मात करू शकतो का? शासनाने याचा विचार करायला हवं. आम्हाला शिक्षणावर अशा फालतूच्या योजना नकोय. महिला सशक्तीकरण आणि जे आता काही दिवसांआधी एका लहानशा चिमुकलीवर मालेगावमध्ये अत्याचार झाला, 3 वर्षाच्या चिमुकलीवर, ते नराधमानं त्यांच्याशी एक चुकीचं झालं काम, त्यावर तुमचे काय मत? साहजिकच या चिमुकलीवर जो काही अत्याचार झाला या अत्याचाराला आमचा जाहीरपणे निषेध आहे आणि त्या लेकराशी आमची सहानुभूती आहे. हा असा प्रकार त्याच लेकीसोबत काय तर समाजातल्या कुठल्याही मुलीशी असा प्रकार घडू नये. पण आज आपल्याला खरं सांगू इच्छिते की आजही आमच्या या ज्या आश्रमशाळा आहेत, आमच्या आदिवासी लेकी आहेत, एवढं तुम्ही मणिपूर पाहता, राजस्थानचं प्रकरण पाहता, अशा कित्येक तरी प्रकरण आहे. आजही अशा प्रकारचे प्रकरण होत आहेत. तर शासनाने लाडक्या बहिणी योजना राबवण्यापेक्षा या बहिणींना संरक्षण देण्याची योजना राबवावं, जेणेकरून आज आमची ही जे लेक आहे, उद्याची भविष्य आहे, या लेकींना संरक्षण मिळावं आणि या स्वतंत्र भारतामध्ये ती सुद्धा स्वतंत्रपणे वावरण्यात यावी, याच्याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावं. तर हे होतं आदिवासी संघाकडनं एक एल्गार मोर्चा, ज्यामध्ये तरुणांच्या मागण्या, त्यांना लाडली बहिणी योजनांपेक्षा जास्त त्यांना वसतिगृहाची जास्त गरज आहे, जो की सरकारमान्य असला पाहिजे, आणि महिला सशक्तीकरण आणि महिला संरक्षणाकडे जास्त त्यांना भर द्यावी अशी त्यांची मागणी आहे राज्य सरकारकडे. तर बघूया त्यांच्या मागण्या कधी पूर्ण होतात, या शीतकालीन सत्रात पूर्ण होतात ना की नाही होतात. अशाच काही न्यूजसाठी बघत राहा महान्यूज 7. नागपूरवरून व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण सूर्यवंशीसोबत मी अनुराग शिंदे, महान्यूज 7.